गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. लास्ट लेक्चरला आपण इझेड नॉमिनिक्लेचर कंप्लीट केलं आहे आणि आज आपण पाहतोय जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये सिन अँटी नॉमिनिक्लेचर. काय पाहतोय आज आपण? सिन अँटी नॉमिनिक्लेचर. सिन अँटी नॉमिनिक्लेचर आपल्याला कोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतं आणि त्याचे कोणते रूल्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया सिन अँटीचे रूल्स. पण सिन अँटी नॉमिनिक्लेचर सिन इन ऑक्झाइम्स. सिन अँटी नॉमिनिक्लेचर आपल्याला कोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतात? ऑक्झाइम्समध्ये. कोणत्या कंपाऊंडमध्ये? ऑक्झाइम्स. आता हे ऑक्झाइम्स म्हणजे काय तेही आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट पॉईंट लक्षात ठेवा, सिन अँटी नॉमिनिक्लेचर सिन इन ऑक्झाइम्स. तर ऑक्झाइम्स ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला सिन अँटी नॉमिनिक्लेचर पाहायला मिळतं. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, ऑक्झाइम्स आर ऑफ टू टाईप्स. ऑक्झाइमचे किती टाईप्स आहेत? तर दोन टाईप्स आहेत. देअर आर टू टाईप्स ऑफ ऑक्झाइम्स. याच्यामध्ये फर्स्ट टाईप कोणता आहे? फर्स्ट टाईप इज अल्डॉक्झाइम्स अँड सेकंड टाईप इज केटॉक्झाइम्स. देअर आर टू टाईप्स ऑफ ऑक्झाइम्स. ऑक्झाइमचे दोन टाईप आहेत. याच्यामध्ये फर्स्ट टाईप कोणता आहे? अल्डॉक्झाइम्स आणि सेकंड टाईप आहे केटॉक्झाइम्स. आता हे अल्डॉक्झाइम्स म्हणजे काय आणि केटॉक्झाइम्स म्हणजे काय तेही आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया अल्डॉक्झाइम्स. एकदम सिम्पल आहे, त्याच्या नावात ते पहा ALD म्हणजे अल्डिहाइड. नीट लक्षात ठेवा, अल्डिहाइड. अल्डिहाइड आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो? RC डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइड. नीट लक्षात ठेवा, RC डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइड. जर आपण अल्डिहाइडची रेशन हायड्रॉक्झिल अमाइन ह्या कंपाऊंडसोबत केली, जर आपण अल्डिहाइडची रेशन हायड्रॉक्झिल अमाइन म्हणजेच NH2OH ह्या कंपाऊंडसोबत जर केले तर काय तयार होतात? अल्डॉक्झाइम तयार होतात. एकदम इझी आहे. हायड्रॉक्झिल, हायड्रॉक्झिल म्हणजे हा OH आणि अमाइन म्हणजे हा NH2. हायड्रॉक्झिल अमाइनसोबत जर आपण अल्डिहाइडची रिएक्शन केली तर काय तयार होतात? अल्डॉक्झाइम तयार होतात. एकदम इझी आहे. अल्डिहाइडमधला हा ऑक्सिजन आणि हायड्रॉक्झिल अमाइनमधला हा H2 काय रिमूव्ह होणार सांगा? हा काय रिमूव्ह झाला? H2 रिमूव्ह झाला. H2 रिमूव्ह झाला. शिल्लक काय राहिलं सांगा? RCH. RCH. सीला पुढे काय? डबल बॉन्ड. सीला पुढे काय? डबल बॉन्ड. आता या डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार? हा NOH पार्ट अटॅच होणार. NOH अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज अल्डॉक्झाइम्स. समजलं? अल्डॉक्झाइम म्हणजे काय? एकदम इझी आहे. जर आपण अल्डिहाइडची रिएक्शन हायड्रॉक्झिल अमाइनसोबत केली तर कोणते कंपाऊंड तयार होतात? अल्डॉक्झाइम्स तयार होतात. समजलं? अल्डॉक्झाइम्स. आता याच्यामध्ये पहा, कार्बन आणि नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड कुणामध्ये आहे? कार्बनमध्ये आणि नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड आहे. आपल्याला माहीत आहे नायट्रोजन ॲटमवरती काय असते? नायट्रोजन ॲटमवरती असते 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नायट्रोजन ॲटमवरती 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर असतात. हॅलोजन ॲटमवरती 3 लोन पेअर असतात. हे आपण GOCमध्ये पाहिलं होतं. दिस इज कॉल्ड ऑक्झाइम. नायट्रोजन ॲटमवरती असते 1 लोन पेअर आणि ऑक्झाइममध्ये नीट लक्षात ठेवा, ऑक्झाइममध्ये कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असतो. समजलं सर्वांना? पुढे त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट पॉईंट, इन अल्डॉक्झाइम्स. इन अल्डॉक्झाइम्स सिन. व्हॉट इज सिन? सिन मीन्स हायड्रोजन अँड OH. हायड्रोजन अँड OH आर ऑन दी सेम साईड ऑफ डबल बॉन्ड. पहा सिन कधी म्हणायचं? सिन कधी म्हणायचं? जर अल्डॉक्झाइममध्ये हायड्रोजन आणि OH, हायड्रोजन आणि OH जर समजा सेम साईडला असतील डबल बॉन्डच्या तर त्याला काय म्हणायचं? सिन म्हणायचं. आणि अँटी कधी म्हणायचं? अँटी कधी म्हणायचं? हायड्रोजन अँड OH. हायड्रोजन अँड OH आर ऑन दी अपोजिट साईड ऑफ डबल बॉन्ड. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड. कार्बन नायट्रोजनच्या म्हणजे कार्बन नायट्रोजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याच्या सेम साईडला जर हा हायड्रोजन आणि हा जर OH ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं सिन. आणि अँटी कधी म्हणायचं? जर हा हायड्रोजन आणि हा OH डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला असतील तर त्याला म्हणायचं अँटी. पहा सिनचा मिनिंगच काय होतो? सिस. आणि अँटीचा मिनिंगच काय होतो? ट्रान्स. एकदम इझी आहे. तर सिन म्हणजे काय? सिस आणि अँटी म्हणजे ट्रान्स. लक्षात आलं? पहा सिन म्हणजे काय? हायड्रोजन अँड OH आर ऑन दी सेम साईड ऑफ डबल बॉन्ड. आपण काय करूया? ह्या अल्डॉक्झाइमचा सिन फॉर्म काढूया. पहा याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड. पहा ह्या कार्बोनेटमला काय काय अटॅच आहे? R आणि H. तर R म्हणजे काय मला सांगा? मला सांगा पटकन. R म्हणजे काय? तर R म्हणजे एनी अल्काइल ऑर अराइल ग्रुप. R म्हणजे एनी अल्काइल किंवा अराइल ग्रुप असेल. त्यानंतर नायट्रोजनला काय अटॅच आहे? नायट्रोजनला अटॅच आहे OH
आणि नायट्रोजन ॲटमवरती एक आहे लोन पेअर. पहा मी काय करतोय, हा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप मी ह्या साईडला करतोय आणि ही जी लोन पेअर आहे ती लोन पेअर मी ह्या साईडला करतोय. आता नीट लक्षात इकडं ह्या अल्डॉक्झाईममध्ये हायड्रोजन आणि OH हे कुठे आहेत, सेम साईडला आहेत ना डबल बॉन्डच्या. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड पहा, कार्बन नायट्रोजन डबल बॉन्डच्या सेम साईडला हायड्रोजन आणि OH ग्रुप आहे. तर अशा ऑक्झाईमला काय म्हणायचं, सिन ऑक्झाईम. समजले सर्वांना. ह्या ऑक्झाईममध्ये हायड्रोजन OH हे सेम साईडला डबल बॉन्डच्या, त्यामुळे हा झाला सिन. त्यानंतर नेक्स्ट अँटी हायड्रोजन अँड OH आर ऑन दी अपोजिट साईड ऑफ डबल बॉन्ड. जर समजा हा H आणि हा OH जर अपोजिट साईडला असतील तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं अँटी आयसोमर. पण याच्यामध्ये आपण ते स्ट्रक्चर काढूया. C डबल बॉन्ड N, C डबल बॉन्ड N. ह्या Cला काय अटॅच आहे, R अटॅच आहे आणि H अटॅच आहे. पहा ह्या नायट्रोजनला काय अटॅच आहे, नायट्रोजनला अटॅच आहे OH. जर हा OH आपण इथे काढला आणि ही लोन पेअर जर आपण इथे काढली तर हा काय झाला सांगा, हा झाला अँटी. पहा याच्यामध्ये ह्या ऑक्झाईममध्ये, ह्या अल्डॉक्झाईममध्ये हायड्रोजन आणि OH हे कुठं आहेत, अपोजिट साईडला आहेत आणि अपोजिट साईडला आहेत, त्यामुळे याला काय म्हणायचं, अँटी म्हणायचं. एकदम इझी आहे ना, सिन आणि अँटी. परत एकदा पहा, इन अल्डॉक्झाईम्स what is the meaning of sin in aldoxime, what is the meaning of sin, H and OH are on the same side of double bond, H and OH are on the same side of double bond. And what is the meaning of anti, H and OH are on the opposite side of the double bond, H and OH are on the opposite side of double bond. एकदम इझी आहे, नोट करा. पहा एक्झाम्पल्स. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन आणि OH हे कुठे आहेत, डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत ना, त्यामुळे हा काय होईल, सिन. दिस इज सिन. सेकंड एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन आणि OH कुठे आहेत, अपोजिट साईडला आहेत, त्यामुळे हा काय होणार, अँटी होणार. एकदम इझी आहे. पहा इथे सांगा, हायड्रोजन OH कुठे आहेत, अपोजिट साईडला आहेत डबल बॉन्डच्या, त्यामुळे हा काय होणार, अँटी होणार. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन आणि OH हे कुठे आहेत, सेम साईडला आहेत, त्यामुळे हा काय होणार, सिन होणार. एकदम इझी आहे, नोट करा हे. ऑक्झाईमचा सेकंड टाईप आहे कीटोक्झाईम्स. कीटोक्झाईम्स म्हणजे काय, एकदम इझी आहे. कीटोन आपण जनरली कसं लिहितो, RC डबल बॉन्ड OR, दिस इज कॉल्ड कीटोन. एकदम इझी आहे. अल्डेड म्हणजे काय असतं, RC डबल बॉन्ड OH. कीटोन म्हणजे काय, RC डबल बॉन्ड OR. जर आपण कीटोनची रेशन हायड्रॉक्झिल अमाईनसोबत केली, जर केली तर काय तयार होतो, कीटोक्झाईम तयार होतो. एकदम इझी आहे. कीटोनमधला हा ऑक्सिजन आणि हायड्रॉक्झिल अमाईनमधला हा H2. काय रिमूव्हर सांगा, हा रिमूव्हर H2O. शिल्लक कोणतं कंपाऊंड राहील आपल्याकडे, पहा RC डबल बॉन्ड R, RC डबल बॉन्ड R. पहा ह्या डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार, हा NOH अटॅच होणार. हा NOH अटॅच झाला आहे अँड दिस इज कॉल्ड कीटोक्झाईम. एकदम इझी आहे. आपल्याला माहीत आहे नायट्रोजन ॲटमवरती काय असते, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. नायट्रोजन ॲटमवरती काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड कीटोक्झाईम. समजलं तुम्हाला कीटोक्झाईम म्हणजे काय. तर जर आपण केटोनची रेशन हायड्रोक्झिल अमाईनसोबत जर केली तर कोणता कंपाऊंड तयार होतो, कीटोक्झाईम तयार होतो. आता कीटोक्झाईममध्ये सिन आणि अँटी हे कसं लिहायचं ते आपण पाहूया. पण याच्यामध्ये इन कीटोक्झाईम्स सिन अँड अँटी विथ रिस्पेक्ट टू OH ग्रुप. कीटोक्झाईममध्ये सिन आणि अँटी लिहिण्यासाठी सिन आणि अँटी हे कसं लिहायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू OH ग्रुप. OH ग्रुपच्या रिस्पेक्टमध्ये सिन आणि अँटी यूज करायचं आहे. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल हे आहे. ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि एक इथाइल ग्रुप अटॅच आहे. येस समजतं आहे सर्वांना. ह्या कार्बोनेटमला डब्ल्यू बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे, एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, एक इथाइल ग्रुप अटॅच आहे. नो प्रॉब्लेम. नायट्रोजन ॲटमवरती काय ही लोन पेअर आणि नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे, हा OH ग्रुप अटॅच आहे. आता नीट लक्षात इकडं OH ज्या साईडला आहे त्या साईडला कोणता ग्रुप आहे, इथाइल. समजते सर्वांना. नायट्रोजनच्या म्हणजे OH ज्या साईडला अटॅच आहे, OH ज्या साईडला आहे त्या साईडला कोण अटॅच आहे, इथाइल ग्रुप अटॅच आहे. तर याचा अर्थ इथाइल ग्रुप कसा झाला, सिन झाला.
विथ रिस्पेक्ट टू OH. समजते सर्वांना? पुढे नेक्स्ट पहा. OH ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला कोण अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. याचा अर्थ मिथाइल ग्रुप कसा झाला? अँटी विथ रिस्पेक्ट टू OH. म्हणजे कीटोक्झाममध्ये आपल्याला काय करायचं आहे? सिन आणि अँटी जर लिहायचं असेल तर कोणाच्या रिस्पेक्टमध्ये लिहायचं? तर OH ग्रुपच्या रिस्पेक्टमध्ये लिहायचं. अल्डॉक्झाममध्ये तसं नव्हतं. हायड्रोजन OH ज्या साईडला तो सिन, हायड्रोजन OH ज्या अपोजिट साईडला असतील तर तो झाला अँटी. येते लक्षात? पण कीटोक्झाममध्ये काय करायचं आहे? OHच्या रिस्पेक्टमध्ये सिन आणि अँटी लिहायचं आहे. मग मला सांग याचं नाव काय लिहिता येईल? तर याचं नाव आहे एकदम इझी आहे. पहा नीट लक्षाकडं. फर्स्ट आपण काय लिहूया? सिन लिहूया. सिन. पहा OH ज्या साईडला आहे त्या साईडला कोण आहे? CH5 आहे. म्हणजे CH5 कसा आहे? सिन. त्यामुळे आपण फर्स्ट लिहूया सिन. सिन लिहिलं की लगेच याचं नाव लिहायचं इथाईल. सिन इथाईल. त्यानंतर पुढे काय येणार? हा CH3 म्हणजे मिथाईल. सिन इथाईल मिथाईल आणि पुढे काय येणार? कीटोक्झाइम. हे याचं झालं नाव. लक्षात आलं? सिन इथाईल मिथाईल कीटोक्झाइम. कारण सिन पोझिशनला कोण आहे? इथाईल. आता मला सांग याचं दुसरं एक नाव आपण लिहू शकतो. काय नाव लिहू शकतो आपण? अँटी. सांग OHच्या अँटी पोझिशनला कोण आहे? CH3. त्यामुळे काय लिहायचं? अँटी मिथाईल. आता नीट लक्ष द्या इकडं. इथं आपण काय लिहितो? सिन इथाईल. आता इथे काय लिहिलं आहे? अँटी मिथाईल. कारण OHच्या अँटी पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे त्यामुळे अँटी मिथाईल. पुढे काय लिहायचं? मग याचं नाव लिहायचं CH5चं इथाईल आणि पुढे काय लिहायचं? कीटोक्झाइम. समजलं सर्वांना? हे म्हणजे आपण कीटोक्झाइममध्ये सिन पण लिहू शकतो आणि अँटी पण लिहू शकतो. कीटोक्झाइममध्ये आपण सिन पण लिहू शकतो, अँटी पण लिहू शकतो. हां, एक्झाम्पल सेकंड सांगा. OH ज्या साईडला आहे त्या साईडला कोण आहे? CH3 आहे. याचा अर्थ CH3ची पोझिशन कोणती आहे? सिन. आणि इथाईल ग्रुपची पोझिशन कोणती आहे? अँटी. मग याचं नाव कसं लिहिणार सांगा? फर्स्ट आपण लिहूया सिन. सिन पोझिशनला कोण आहे? OHच्या सिन पोझिशनला कोण आहे? CH3 आहे. त्यामुळे काय लिहिणार? सिन मिथाईल. पुढे लिहायचं मग इथाईल आणि लास्टवर लिहायचा कीटोक्झाइम. त्यानंतर आता आपण अँटी लिहूया. पहा अँटी पोझिशनला कोण आहे? OHच्या अँटी पोझिशनला कोण आहे? इथाईल ग्रुप आहे. त्यामुळे काय येणार? अँटी इथाईल. पुढे लिहायचा मिथाईल आणि लास्टवर लिहायचा कीटोक्झाइम. लास्ट वर्ड इज कीटोक्झाइम. एकदम इझी आहे ना? पहा आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. त्याच्यामध्ये सांगा सिन आणि अँटी काय असेल? C डबल बॉन्ड N OH. पहा ह्या कार्बनटमला अटॅच आहेत दोन मिथाइल ग्रुप. पहा ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का? ह्या कंपाऊंडमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळणार नाही. म्हणजे ह्या कंपाऊंडमध्ये आपण सिन आणि अँटी लिहू शकत नाही. रिझन काय त्याचं? पहा ह्या डबल बॉन्डेड कार्बनटमला हे दोन्ही जे ग्रुप अटॅच आहेत ते दोन्हीही कसे आहेत? सेम आहेत ना? पहा इथे एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि हा पण मिथाइल ग्रुप अटॅच आहे. डबल बॉन्डेड कार्बनटमला जर सेम ॲटम किंवा सेम ग्रुप अटॅच असतील तर अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. म्हणजे अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला सिन आणि अँटी लिहिता येत नाही. त्यामुळे इथे लिहायचं नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. समजलं सर्वांना? हे नोट करा. पहा तुम्हाला याच्यावरती होमवर्क दिलेला आहे. पहा याच्यामध्ये टोटल 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. याच्यामध्ये अल्डॉक्झाम्स पण आहेत आणि कीटोक्झाम्स पण आहेत. तुम्हाला कसं कळणार की हा कंपाऊंड अल्डॉक्झाम आहे, हा कंपाऊंड कीटोक्झाम आहे? एकदम इझी आहे. पहा लक्षात द्या. डबल बॉन्डेड कार्बनटमला जर दोन्ही अल्काईल किंवा दोन्ही आराईल ग्रुप किंवा एक अल्काईल एक आराईल ग्रुप अटॅच असेल तर तो काय असतो? कीटोक्झाम. नीट लक्ष इकडं. डबल बॉन्डेड कार्बनटमला दोन्हीच्या दोन्ही अल्काईल ग्रुप अटॅच असतील, दोन्हीच्या दोन्ही आराईल ग्रुप अटॅच असतील किंवा एक अल्काईल ग्रुप एक आराईल ग्रुप अटॅच असेल तर तो काय असतो? कीटोक्झाइम असतो. लक्षात. अल्डॉक्झाइम म्हणजे काय? तर अल्डॉक्झाइम म्हणजे पहा जर डबल बॉन्डेड कार्बनटमला एक हायड्रोजन असेल आणि एक अल्काईल ग्रुप अटॅच असेल किंवा डबल बॉन्डेड कार्बनटमला एक हायड्रोजन आणि एक आराईल ग्रुप अटॅच असेल तर तो काय असतो? अल्डॉक्झाइम असतो. समजलं सर्वांना? अल्डॉक्झाइममध्ये आणि कीटोक्झाइममध्ये काय फरक आहे? मी परत एकदा सांगतोय. अल्डॉक्झाइम म्हणजे काय असतं? पहा C डबल बॉन्ड N. पहा ह्या नायट्रोजनला काय आहे? लोन पेअर आणि OH ग्रुप. ओके. जर ह्या डबल बॉन्डेड कार्बनटमला एक R अटॅच असेल, R म्हणजे काय? अल्काईल किंवा आराईल ग्रुप, आणि एक हायड्रोजन अटॅच असेल तर हा काय असतो? नेहमी अल्डॉक्झाइम. दिस इज कॉल्ड अल्डॉक्झाइम. आणि कीटोक्झाइम म्हणजे काय? पहा C डबल बॉन्ड N
सी डबल बॉन्ड एन ह्या नायट्रोजन ॲटमवरती आहे लोन पेअर आणि एक आहे OH ग्रुप अटॅच. जर समजा ह्या डबल बॉन्डेड कार्बनला दोन्हीच्या दोन्ही जर अल्काइल ग्रुप अटॅच असतील, दोन्हीच्या दोन्ही जर अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर तो नेहमी काय असतो, केटोक्साइम असतो. किंवा दोन्हीच्या दोन्ही काय असतात, आरायल ग्रुप असतात किंवा एक आरायल एक अल्काइल ग्रुप अटॅच असतो. डिफरन्स काय सांगा, तर डिफरन्स काय, अल्डॉक्साइममध्ये डबल बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे, हायड्रोजन, आणि इथे केटोक्साइममध्ये डबल बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे, आर अटॅच आहे. पहा इथे काय अटॅच आहे, एक आर अटॅच आहे आणि एक एच अटॅच आहे. दिस इज अल्डॉक्साइम. आणि केटोक्साइम म्हणजे काय, दोन्हीच्या दोन्ही जर आर असतील तर त्याला म्हणायचं केटोक्साइम. आलं लक्षात, नोट करा. हे पहा हा तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. जर अल्डॉक्साइम असेल तर फक्त सिन आणि अँटिला. काय सांगतो मी, जर अल्डॉक्साइम असेल तर फक्त सिन आणि अँटिला. जर केटोक्साइम असेल तर त्याचं तुम्हाला नाव लिहावं लागेल, म्हणजे सिन आणि परत अँटी. आता आपण पाहिलं होतं केटोक्साइम जर असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल, नावं लिहावं लागेल. दोन नावं येतील, एकदा सिन म्हणून येईल आणि एकदा अँटी म्हणून येईल. समजलं सर्वांना, नोट करा. हे पहा जे नीट लेवलचे क्वेश्चन्स. पहा याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आफ्टर रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन. क्वेश्चनचा मिनिंग समजला आहे. विच ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड, खालीलपैकी कोणता कंपाऊंड शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, खालीलपैकी कोणता कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल आफ्टर रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन. म्हणजे हायड्रॉक्सिल अमाइनसोबत रिएक्शन केल्यानंतर कोणता कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल. एकदम इझी आहे. पहा फर्स्ट कंपाऊंड कोणतं दिलं आपल्याला, HC डबल बॉन्ड OH. हायड्रॉक्सिल अमाइनसोबत रिएक्शन करा ह्या कंपाऊंडची. पहा HC डबल बॉन्ड OH, HC डबल बॉन्ड OH प्लस हायड्रॉक्सिल अमाइन म्हणजे काय, आत्ताच आपण पाहिलं होतं NH2OH. पहा काय रिमूव्हर, हा H2 रिमूव्हर. समजतं सर्वांना. पहा ह्या कंपाऊंडचे आपण रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइनसोबत केली. सांगा कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला, HCH डबल बॉन्ड N, C डबल बॉन्ड N, Nला काय अटॅच होईल, OH. हा कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल का, नाही करणार. रिझन काय, डबल बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहेत, दोन सेम हायड्रोजन अटॅच आहेत, त्यामुळे शो करेल का, नाही शो करणार. सेम डेटा इथे पहा बी मध्ये काय अटॅच आहे, CS3, C डबल बॉन्ड O, CS3. पहा हा ऑक्सिजन रिमूव्हर आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार, C डबल बॉन्ड NOH. पहा ह्या डबल बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहेत, दोन सेम मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे हाही कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करणार नाही आहे. हा पहा इथे काय तयार होईल, C डबल बॉन्ड NOH तयार होईल. ओके. पहा ह्या डबल बॉन्डेड कार्बनला काय अटॅच आहे, ह्या डबल बॉन्डेड कार्बनला मिथाइल ग्रुप आणि हायड्रोजन अटॅच आहे आणि त्यामुळे हा कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल. कारण डबल बॉन्डेड कार्बनला एक मिथाइल आहे एक हायड्रोजन आहे, म्हणजे डिफरंट आहेत. इथे कशा आहेत, सेम आहेत, म्हणजे हाही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करणार नाही. डबल बॉन्डेड कार्बनला ॲटम आणि जे ग्रुप अटॅच आहेत ते कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत, तर तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल. आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, C ऑप्शन इज करेक्ट. हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे होमवर्कसाठी. पहा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड डू नॉट शो म्हणलं आहे. इथे शो म्हणलं होतं, इथे डू नॉट शो. विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड डू नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आफ्टर द रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन. खालीलपैकी कोणता कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करणार नाही आहे जेव्हा आपण त्याची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइनसोबत करू. म्हणजे हायड्रॉक्सिल अमाइनसोबत रिएक्शन झाल्यानंतर जो कंपाऊंड तयार होईल तो कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करत नाही आहे. आलं लक्षात, नोट करा. हे न्यू पॉइंट आहे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सिस अँड ट्रान्स आयसोमर. सिस आणि ट्रान्स आयसोमरच्या फिजिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे डायपोल मोमेंट. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय म्यू. डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय म्यू. त्यानंतर पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे डायपोल मोमेंट इज वेक्टर क्वांटिटी. तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलं असेल स्केलर्स अँड वेक्टर्स ह्या टॉपिकमध्ये डायपोल मोमेंट ही कोणती प्रॉपर्टी आहे, तर डायपोल मोमेंट ही वेक्टर प्रॉपर्टी आहे. इतर सर्वांच्या लक्षात डायपोल मोमेंट ही कोणती प्रॉपर्टी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर प्रॉपर्टी आहे, वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट इम्पॉर्टंट आहे, डायरेक्शन इज फ्रॉम लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. डायपोल मोमेंटचे डायरेक्शन
ही नेहमी कशी असते, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा मी इथं एक मॉलिक्यूल घेतला HCl, Cl इज निगेटिव्हली चार्ज अँड हायड्रोजन इज पॉझिटिव्हली चार्ज. तर तुम्ही इथे डायपोल मोमेंटचे डायरेक्शन कसे दाखवणार, तर डायपोल मोमेंटचे डायरेक्शन तुम्ही असे दाखवणार, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह, दिस इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह, दिस इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हायड्रोजन लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, क्लोरीन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्यामुळे लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह अशी डायरेक्शन असते. समजले सर्वांना. त्यामुळे आपण सेकंड पॉईंट केलेला आहे, डायरेक्शन इज फ्रॉम लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. तर आपल्याला पाहायचं आहे सेस आणि ट्रान्समध्ये डायपोल मोमेंट. याच्यामध्ये दोन केस आहेत. याच्यामध्ये केस वन कोणते आहे, वेन बोथ आर डोनर ऑर ॲक्सेप्टर. वेन बोथ आर डोनर ऑर ॲक्सेप्टर म्हणजे काय, डबली बॉन्डेड कार्बनटमला जे दोन ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत ते दोन्हीच्या दोन्ही जर डोनर असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही जर ते ॲक्सेप्टर असतील तर अशा वेळेस डायपोल मोमेंट काय असेल ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये दिस इज सिस फॉर्म, लक्षात येतं आहे, टू आयडेंटिकल ग्रुप्स आर ऑन दी सेम साइड, देअरफॉर दिस इज सिस फॉर्म. दिस इज ट्रान्सफॉर्म, टू आयडेंटिकल ग्रुप्स, टू आयडेंटिकल ॲटम्स आर ऑन दी अपोजिट साइड, दिस इज ट्रान्स. नीट लक्ष द्या. हा कोणता आहे, हा आहे सिस आणि हा आहे ट्रान्स. समजलं सर्वांना, सिस आणि ट्रान्स. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला अटॅच आहे हा हायड्रोजन आणि हा CH3 ग्रुप. ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, हा CH3 ग्रुप आणि हा हायड्रोजन. हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग पण नाही आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पण नाही आहे, हा हायड्रोजन. आता पहा ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमचं हायब्रिडायझेशन काय आहे, तर ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमचं हायब्रिडायझेशन आहे sp2. दिस इज sp2 हायब्रिडाइज कार्बन अँड दिस इज sp3 हायब्रिडाइज कार्बन. दिस इज sp2 अँड दिस इज sp3. नीट लक्ष द्या. हा जो डबली बॉन्डेड कार्बनटम आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय, sp2 कसं आलं हे आपण GOCमध्ये शिकवलं आहे. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आहे, sp3 विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. कार्बनटम 3 टाईपचे असतात, sp3 कार्बनटम, sp2 कार्बनटम अँड sp कार्बोनेटम. sp3, sp2, sp कार्बनटम. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय सांगा बरं, आपण GOCमध्ये पाहिली होती. इथे लिहितो मी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर्डर, EN ऑर्डर म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑर्डर. sp कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन sp2 कार्बन, sp2 कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन sp3. ही ऑर्डर आपण कुठे पाहिली होती, ही ऑर्डर आपण पाहिली होती GOCमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आता मला सांगा मग हा कसा झाला सांगा, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि हा कार्बोनेटम कसा झाला, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. मग सांगा डायपोल मोमेंटचे डायरेक्शन कसे असेल, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे ही डायरेक्शन असेल. इथे सर्वांच्या लक्षात, दिस इज डायरेक्शन. आता इथे पहा हा कार्बनटम कोणता आहे, हा कार्बनटम आहे sp2 आणि हा कार्बनटम आहे sp3. दिस इज sp3 कार्बोनेटम. इथे सर्वांच्या लक्षात, दिस इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह, दिस इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह डायरेक्शन असेल, दिस इज डायपोल मोमेंट डायरेक्शन. समजतं ना सर्वांना. आता इथे पहा, इथे आहे दिस इज sp2 कार्बनटम, दिस इज sp3 कार्बनटम. लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह डायरेक्शन असेल. समजलं, दिस इज डायपोल मोमेंट डायरेक्शन. इथे पहा हा आहे sp3 आणि हा आहे sp2. डायपोल मोमेंटचे डायरेक्शन कसं असेल, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. आता इथे जर आपण पाहिलं तर डायपोल मोमेंट काय झालं आहे, कॅन्सल झालं आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये ना, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. अपोजिट डायरेक्शनमध्ये जर असेल तर इथे डायपोल मोमेंट कसं असणार सांगा, डायपोल मोमेंट इज 0. आता ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे ना. डोनर आहे हा CH3 कसा आहे, डोनर आहे, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. जो लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो तो डोनर असतो. म्हणजे ह्या sp2 कार्बनटमला काय अटॅच आहे, डोनर अटॅच आहे. ह्या sp2 कार्बनटमला काय अटॅच आहे, डोनर अटॅच आहे. म्हणजे ह्याही डबली बॉन्डेड कार्बनटमला डोनर ग्रुप अटॅच आहे आणि ह्याही डबली बॉन्डेड कार्बनटमला डोनर अटॅच आहेत. दोन्हीही डोनर आहेत आणि डायरेक्शन अपोजिट आहे. त्यामुळे इथे डायपोल मोमेंट कसा आहे, 0 आहे. आपण काय लिहिलं आहे, वेन बोथ आर डोनर किंवा वेन बोथ आर ॲक्सेप्टर. इथे कसे आहेत, दोन्हीही डोनर आहेत ना. पहा ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला हे जे ग्रुप अटॅच आहेत ते दोन्हीही कसे आहेत, डोनर आहेत.
डोनर आहेत, एकही ॲक्सेप्टर नाही आहे आणि डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे ट्रान्सचा डायपोल मोमेंट कसा आला 0 आला. तसं इथे डायपोल मोमेंट 0 येईल का सांगा, तर इथे डायपोल मोमेंट 0 येणार नाही. डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू 0. वाय पहा, याची डायरेक्शन ही आहे, याची डायरेक्शन ही आहे, म्हणजे हे अशी डायरेक्शन आहे किंवा एक ग्राफ असू शकते, अशी डायरेक्शन आहे, त्यामुळे हा डायपोल मोमेंट 0 नाही आहे. इथं डायपोल मोमेंटची डायरेक्शन बरोबर अपोजिट आहे, क्रॉस आहे, त्यामुळे डायपोल मोमेंट 0 आहे. समजते सर्वांना. आणि ज्याचा डायपोल मोमेंट 0 नसतो, काय सांगतो लक्ष द्या इकडं, ज्याचा डायपोल मोमेंट 0 नसतो अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, पोलर म्हणतो. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, पोलर. ज्याचा डायपोल मोमेंट हा 0 असतो त्याला आपण काय म्हणतो, नॉन पोलर. त्याला आपण काय म्हणतो, नॉन पोलर. मग मला सांगा इथे सिस आयसोमर कसा झाला, पोलर. सेस आयसोमर कसा झाला, पोलर. आणि ट्रान्स आयसोमर कसा झाला, नॉन पोलर. कोणतं एक्झाम्पल आहे, ब्यू2Ne आहे ना, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, दिस इज सिस ब्यू2Ne. म्हणजे सिस ब्यू2Ne कसा आहे, पोलर आहे. आणि ट्रान्स ब्यू2Ne कसा आहे, नॉन पोलर आहे. कधी जर दोन्हीच्या दोन्ही डोनर असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही जर ॲक्सेप्टर असतील तर अशा वेळेस सेस कसा असतो, पोलर. आणि ट्रान्स कसा असतो, नॉन पोलर. आता केस सेकंड पहा. केस सेकंड पहा. वेन वन इज डोनर अँड अदर इज ॲक्सेप्टर. जर एक डोनर ग्रुप अटॅच असेल आणि एक ॲक्सेप्टर ग्रुप अटॅच असेल तर अशा वेळेस काय होतं पहा, नीट लक्षात इकडं. मला सांगा आधी हा जो फॉर्म आहे तो फॉर्म कोणता आहे पहा. आयडेंटिकल ॲटम हे सेम साईडला आहेत. आयडेंटिकल ॲटम जर सेम साईड असतील तर याला आपण काय म्हणतो, सिस आयसोमर म्हणतो. इथे आयडेंटिकल ॲटम हे कुठं आहेत, अपोजिट साईडला आहेत, त्यामुळे अशा आयसोमरला आपण काय म्हणतो, ट्रान्स आयसोमर म्हणतो. आता नीट लक्ष इकडं पहा. दिस इज sp2 कार्बोनेटम, दिस इज sp3 कार्बोनेटम, दिस इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, दिस इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. म्हणजे डायरेक्शन असेल ही लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. आता नीट लक्ष इकडं, नीट लक्ष इकडं. हा कार्बोनेटम आहे आणि हा क्लोरीन आहे. हा बॉन्ड कोणामध्ये, कार्बन क्लोरीनमध्ये. विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह और कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. नेहमी लक्ष ठेवा, हॅलोजन हा नेहमी कार्बोनेटमपेक्षा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. मग सांगा डायरेक्शन कसं असेल, दिस इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह, दिस इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. म्हणजे डायरेक्शन कसं असेल, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. समजलं सर्वांना. आता पहा इथे नीट लक्ष इकडं. ह्या डबली बॉन्डेड कार्बोनेटमला हा जो ग्रुप अटॅच आहे CH3 तो कसा आहे, डोनर. तो कसा आहे, डोनर. आणि ह्या डबली बॉन्डेड कार्बोनेटमला जो हा हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन कसा आहे, ॲक्सेप्टर. हा हॅलोजन कसा आहे, ॲक्सेप्टर. म्हणजे ह्या डबली बॉन्डेड कार्बोनेटमला एक डोनर अटॅच आहे आणि ह्या डबली बॉन्डेड कार्बोनेटमला एक ॲक्सेप्टर अटॅच आहे. नीट लक्ष इकडं. एका डबली बॉन्डेड कार्बोनेटमला डोनर अटॅच आहे आणि दुसऱ्या डबली बॉन्डेड कार्बोनेटमला हा ॲक्सेप्टर अटॅच आहे. अशा वेळेस डायपोल मोमेंट कधीही 0 नसतो. अशा वेळेस डायपोल मोमेंट हा कधीही 0 नसतो. मग तो सिस असो किंवा तो ट्रान्स असो. लक्षात आलं. पहा, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. इथे लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये. इथं अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे का, डायपोल मोमेंटची डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे का. जसं इथं अपोजिट डायरेक्शनमध्ये होती तसं इथं अपोजिट डायरेक्शन आहे का, नाही आहे. दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये आणि त्यामुळे इथे ट्रान्स आयसोमरचा डायपोल मोमेंट हा 0 नाही आहे. ते नीट लक्ष ठेवा तुम्ही. डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू 0. समजलं सर्वांना. सिसचा डायपोल मोमेंट 0 नाही आहे, ट्रान्स आयसोमरचा पण डायपोल मोमेंट 0 नाही आहे. पण एक आपल्याला इथे लक्ष ठेवायचं आहे की अशा केसमध्ये जर एक डोनर असेल एक ॲक्सेप्टर असेल तर अशा केसमध्ये डायपोल मोमेंट हा नेहमी कसा असतो, सिस आयसोमरचा डायपोल मोमेंट हा ट्रान्स आयसोमरपेक्षा कमी असतो. म्हणजे डायपोल मोमेंट कोणाचा जास्त सांगा, तर याचा डायपोल मोमेंट जास्त आहे, याचा डायपोल मोमेंट कमी आहे. कोणत्या केसमध्ये, कोणत्या केसमध्ये, वेन वन इज डोनर अँड अदर इज ॲक्सेप्टर. लक्षात आलं. ह्या केसमध्ये काय आहे, दोन्ही डोनर असतील किंवा दोन्ही ॲक्सेप्टर असतील तर अशा केसमध्ये ट्रान्सचा डायपोल मोमेंट 0 असतो आणि सेसचा डायपोल मोमेंट 0 नसतो. समजलं सर्वांना. नोट करा हे. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंट. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी इज बॉइलिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट डिपेंड्स ऑन डायपोल मोमेंट. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायपोल मोमेंट. ज्याचा डायपोल मोमेंट जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त.
ज्याचा डायपोल मोमेंट कमी त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मला सांग हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे? दिस इज सिस आयसोमर अँड दिस इज ट्रान्स आयसोमर. दिस इज ट्रान्स आयसोमर. याचा डायपोल मोमेंट 0 आहे का? तर याचा डायपोल मोमेंट 0 नाही आहे. आताच आपण पाहिलं की सिस आयसोमरचा डायपोल मोमेंट हा 0 नाही आहे. त्यानंतर ट्रान्स आयसोमरचा डायपोल मोमेंट कसा आहे सांगा? 0 आहे. मग मला सांग डायपोल मोमेंट कोणाचा जास्त आहे? ह्या दोन्हीमध्ये जर आपण कंपॅरिझन केले, ह्या दोन्हीमध्ये जर आपण कंपॅरिझन केले तर डायपोल मोमेंट जास्त कोणाचा आहे? तर सिसचा डायपोल मोमेंट जास्त आहे ट्रान्सपेक्षा, आणि त्यामुळे बॉइलिंग पॉईंटसुद्धा कोणाचा जास्त असेल? सिसचा जास्त असेल. ज्याचा डायपोल मोमेंट जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. म्हणजे आपल्याला इथे बॉइलिंग पॉईंट ऑर्डर लिहिता येईल. बॉइलिंग पॉईंट ऑर्डर, द बॉइलिंग पॉईंट ऑफ सिस आयसोमर इज ग्रेटर दॅन ट्रान्स आयसोमर. कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे? सिसचा, कारण त्याचा डायपोल मोमेंट जास्त. तुम्ही जर व्हॅल्यू लिहिल्या तर व्हॅल्यूवरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. सिस B2Na, दिस इज सिस B2Na. याचा जर तुम्ही बॉइलिंग पॉईंट पाहिला तर याचा बॉइलिंग पॉईंट आहे 277 केल्विन, आणि हा जो ट्रान्स B2Na आहे त्याचं जर तुम्ही बॉइलिंग पॉईंटची जर व्हॅल्यू पाहिली तर हा आहे 274 केल्विन. याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की सिसचा बॉइलिंग पॉईंट हा ट्रान्सपेक्षा जास्त आहे. समजलं सर्वांना? पुढे नेक्स्ट आहे सोल्युबिलिटी. Solubility depends on dipole moment. Solubility is directly proportional to dipole moment. ज्याचा डायपोल मोमेंट जास्त त्याची solubility जास्त. एकदम रिझन कशामध्ये? वॉटरमध्ये. लक्ष द्या. हे जे आपण रिलेशन लिहिलं आहे हे रिलेशन आपण कोणत्या सॉल्व्हंटमध्ये लिहिलं आहे? इन वॉटर. इन वॉटर. वॉटर हे कोणतं सॉल्व्हंट आहे? पोलार सॉल्व्हंट. वॉटर हे सॉल्व्हंट कोणतं आहे? पोलार सॉल्व्हंट आहे. नीट लक्ष द्या इकडं. हे जे आपण रिलेशन लिहिलं आहे हे रिलेशन कोणत्या सॉल्व्हंटमध्ये लिहिले आपण? तर पोलर सॉल्व्हंटमध्ये आपण लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर. वॉटर हे कोणतं सॉल्व्हंट आहे? पोलर सॉल्व्हंट आहे. हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायपोल मोमेंट. ज्याचा डायपोल मोमेंट जास्त त्याची सोल्युबिलिटी जास्त वॉटरमध्ये. याच्यामध्ये हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे सांगा? दिस इज सिस आयसोमर. दिस इज ट्रान्स आयसोमर. याचा डायपोल मोमेंट किती आहे? 0. याचा डायपोल मोमेंट 0. याचा डायपोल मोमेंट 0 आहे का? नाही आहे. याचा डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू 0. याचा डायपोल मोमेंट 0 आहे. दिस इज सिस B2Na. दिस इज ट्रान्स B2Na. मग मला सांगा सोल्युबिलिटी इन वॉटर. सोल्युबिलिटी इन वॉटर H2O इज इक्वल टू सिस आयसोमर इज मोर सोल्युबल दॅन ट्रान्स आयसोमर. कशामध्ये? वॉटरमध्ये. कारण वॉटर कसं आहे? पोलर आहे. आपल्याला एक सोल्युबिलिटीचा एक जनरल रूल माहिती आहे. कोणता? लाईक डिझॉल्व्स लाईक. पोलर पोलरमध्ये डिझॉल्व होतं. नॉन पोलरमध्ये डिझॉल्व होतं. समजतं ना सर्वांना? वॉटर कोणतं आहे? पोलर सॉल्व्हंट आहे. म्हणजे पोलरमध्ये डिझॉल्व होणार. सिस कसा आहे? पोलर आहे. ट्रान्स कसा आहे? नॉन पोलर आहे. मग ट्रान्स जर नॉन पोलर असेल तर हा सोल्युबल असेल का? नाही आहे. हा सोल्युबल नाही आहे. सिस कसा आहे? पोलर आहे. त्यामुळे सिस कसा होईल? सोल्युबल होईल. पोलरमध्ये डिझॉल्व होणार आहे. कारण सिस पोलर वॉटर पोलर. तुम्ही जर सिस B2Na वॉटरमध्ये टाकला तर तो डिझॉल्व होणार. ट्रान्स B2Na जर तुम्ही वॉटरमध्ये टाकला तर सोल्युबल होणार नाही, डिझॉल्व होणार नाही. समजलं सर्वांना? लाईक डिझॉल्व्स लाईक. आता एक मी नोट लिहितो. पहा नोट, इम्पॉर्टंट नोट. इम्पॉर्टंट नोट. सोल्युबिलिटी. लक्ष इकडं. सोल्युबिलिटी इन CCl4. सोल्युबिलिटी इन CCl4. आता मला सांगा CCl4 हा जो सॉल्व्हंट आहे तो सॉल्व्हंट कसा आहे? नॉन पोलर. नीट लक्ष इकडं. CCl4 कसा आहे? नॉन पोलर आहे. आता मला सांगा तुम्ही सोल्युबिलिटी ऑर्डर काय असेल? ट्रान्स कसा आहे? नॉन पोलर आहे. सिस कसा आहे? पोलर आहे. मग सांग नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये कुणाची सोल्युबिलिटी जास्त असेल? नॉन पोलरची का पोलरची? नॉन पोलरची जास्त असेल ना, कारण नॉन पोलरमध्ये डिझॉल्व होतं आहे. त्यामुळे इथे ऑर्डर काय येणार सांगा? ट्रान्स इज मोर सोल्युबल दॅन सिस. इथे सर्वांच्या लक्षात नोट करा. आहे 4 नंबर प्रॉपर्टी आहे मेल्टिंग पॉईंट. 4 नंबर प्रॉपर्टी आहे मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट डिपेंड कशावरती असतो? सिमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. जो मॉलिक्यूल सिमेट्रिकल आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. मेल्टिंग पॉईंट डिपेंड कशावरती असतो? सिमेट्री ऑफ दी मॉलिक्यूल. मॉलिक्यूलच्या सिमेट्रीवरती डिपेंड असतो.
मेल्टिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सिमेट्री. मेल्टिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सिमेट्री. जो मॉलिक्यूल मोर सिमेट्रिकल त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त. आता नीट लक्ष द्या. आपल्याकडे एक आहे सिस आयसोमर आणि दुसरा आहे आपल्याकडे ट्रान्स आयसोमर. सिस आयसोमर हे कसे असतात, लेस सिमेट्रिकल असतात आणि ट्रान्स आयसोमर हे कसे असतात, मोर सिमेट्रिकल असतात. आता नीट लक्ष द्या. पहा मी सिस फॉर्म काढतोय. दिस इज सिस फॉर्म. दिस इज सिस फॉर्म. दिस इज सिस फॉर्म. पहा कोणते फॉर्म काढलेत मी इथं, सिस फॉर्म काढलेत. नीट लक्ष द्या. हे कोणते फॉर्म आहेत, सिस फॉर्म. ट्रान्सफॉर्म पहा मी इथं काढतोय ट्रान्सफॉर्म. दिस इज ट्रान्सफॉर्म. कोणता फॉर्म आहे हा, दिस इज ट्रान्सफॉर्म. पहा इथं सर्वांच्या लक्षात पहा हा झाला तुमचा फर्स्ट ट्रान्सफॉर्म. इथं सर्वांच्या लक्षात हा आहे ट्रान्स आयसोमर. पहा सेकंड मी काढतो इथं हा ट्रान्स आयसोमर. पहा इथे मी काढतोय थर्ड ट्रान्स आयसोमर. आता नीट लक्ष द्या. मोर सिमेट्रिकल कोण दिसतो तुम्हाला, तर मोर सिमेट्रिकल आहे ट्रान्स आणि लेस सिमेट्रिकल कोण आहे, सिस आहे. आणि मोर सिमेट्रिकल असल्यामुळं कमी जागेमध्ये जास्त मॉलिक्यूल बसतात. कमी जागेमध्ये जास्त मॉलिक्यूल बसतात आणि त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग होतं. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग झालं तर त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होतो, इन्क्रीज होतो. आणि त्यामुळे ट्रान्स आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट हा सिस आयसोमरपेक्षा जास्त आहे. रिझन काय आहे, तर ट्रान्स आयसोमर हे मोर सिमेट्रिकल असतात, सिस आयसोमर हे लेस सिमेट्रिकल असतात. म्हणून ट्रान्स आयसोमरचा मेल्टिंग पॉईंट जास्त का, कारण ट्रान्स आयसोमर हे मोर सिमेट्रिकल असतात म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. सिस आयसोमर हे लेस सिमेट्रिकल असतात म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा कमी आहे. बॉइलिंग पॉईंट मात्र का कोणाचा जास्त होता, बॉइलिंग पॉईंट सिसचा जास्त होता आणि ट्रान्सचा कमी होता. मेल्टिंग पॉईंट बरोबर त्याच्या अपोजिट आहे. मेल्टिंग पॉईंट जास्त कोणाचा आहे, मेल्टिंग पॉईंट जास्त आहे ट्रान्स आयसोमरचा आणि कमी आहे सिस आयसोमरचा. बॉइलिंग पॉईंट आपण ऑर्डर पाहिली होती पहा. बॉइलिंग पॉईंट ऑर्डर आपण काय लिहिली होती, बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त आहे, सिस आयसोमरचा बॉइलिंग पॉईंट हा ट्रान्स आयसोमरपेक्षा जास्त आहे कारण हा मोर पोलर होता. हा डायपोल मोमेंटवरती डिपेंड आहे. बॉइलिंग पॉईंट डिपेंड कशावरती आहे, डायपोल मोमेंटवरती. आणि मेल्टिंग पॉईंट डिपेंड कशावरती आहे, सिमेट्रीवरती. समजलं सर्वांना, नोट करा हे. 5 नंबर प्रॉपर्टी आहे स्टॅबिलिटी. सर्वात इम्पॉर्टंट कोणती प्रॉपर्टी असेल तर स्टॅबिलिटी. सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, स्टॅबिलिटी. पहा मला सांग, हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे, दिस इज सिस आयसोमर अँड दिस इज ट्रान्स आयसोमर. दिस इज ट्रान्स आयसोमर. समजलं सर्वांना. आता नीट लक्ष द्या. पहा ह्या डब्ल्यू बॉन्डवर कार्बनटमला काय अटॅच आहे, अल्काइल ग्रुप अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. ह्या डब्ल्यू बॉन्डवर कार्बनटमला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. हा मिथाइल ग्रुप आणि हा मिथाइल ग्रुप एकदम कसे आहेत, क्लोज आहेत. म्हणजे जवळजवळ आहेत ना. डिस्टन्स हे कसं आहे, क्लोज डिस्टन्स आहे. पहा ह्या कार्बनटमला अटॅच आहे मिथाइल ग्रुप, ह्या कार्बनटमला अटॅच आहे मिथाइल ग्रुप. हे दोन मिथाइल ग्रुपमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं एकदम क्लोज डिस्टन्स आहे. इथे लक्षात. आता इथे पहा ट्रान्स आयसोमरमध्ये पहा ह्या कार्बनटमला इथे आहे CH3 ग्रुप अटॅच, ह्या कार्बनटमला इथे आहे CH3 ग्रुप अटॅच. ह्या दोन मिथाइल ग्रुपमध्ये, कारण हे बल्की ग्रुप आहेत, हायड्रोजनची साईज कशी असते, छोटी साईज असते. ॲटॉमिक नंबर एकच आहे म्हणजे साईज कमी आहे. हा मिथाइल ग्रुप आहे, एक कार्बोनेटम आणि 3 हायड्रोजन आहेत म्हणजे हा बल्की ग्रुप आहे. बल्की ग्रुप आहे आणि त्यामुळे याची साईज कशी आहे, जास्त आहे. हायड्रोजनची साईज जर अशी असेल, हायड्रोजनची साईज जर अशी असेल तर मिथाइल ग्रुपची साईज अशी असते. आलं लक्षात. हायड्रोजनची साईज खूप कमी आहे आणि मिथाइल ग्रुपची साईज खूप जास्त आहे. आता मला सांग, इथे हे जे दोन बल्की ग्रुप आहेत, हे दोन बल्की ग्रुप कसे आहेत, अपोजिट डायरेक्शनला आहेत ट्रान्स आयसोमरमध्ये आणि त्यामुळे यांच्यामध्ये डिस्टन्स कसं आहे, जास्त डिस्टन्स आहे. नीट लक्ष इकडं. पहा ह्या दोन मिथाइल ग्रुपमध्ये डिस्टन्स कसं आहे, खूप कमी डिस्टन्स आहे. आणि ह्या दोन मिथाइल ग्रुपमध्ये जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, लार्ज आहे. मग मला सांगा, जर क्लोज डिस्टन्स असेल तर याच्यामध्ये रिपल्शन कसं असणार सांगा, रिपल्शन जास्त असेल ना. रिपल्शन जास्त असेल. आता नीट लक्ष इकडं. जर समजा C डबल बॉन्ड C, एक अटॅच येतं H, एक अटॅच येतं H, इकडे अटॅच आहे मिथाइल ग्रुप, हा आहे मिथाइल ग्रुप, इथे एक अटॅच आहे मिथाइल ग्रुप. हे दोन मिथाइल ग्रुप क्लोज आहेत. इथे पहा ट्रान्समध्ये C डबल बॉन्ड C, पहा इथे आहे H, इथे आहे H, इथे काय अटॅच आहे, इथे अटॅच काय आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. इथे मिथाइल ग्रुप अटॅच आहे, इथे मिथाइल ग्रुप अटॅच आहे, इथे काय आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. आता नीट लक्ष इकडं. हे दोन बल्की ग्रुप कसे आहेत, एकदम क्लोज आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये जे रिपल्शन होईल ते रिपल्शन कसं असेल, जास्त असेल.
ह्या रिपल्शनला आपण काय म्हणतो, स्टेरिक रिपल्शन म्हणतो. ह्या रिपल्शनला आपण काय म्हणतो, स्टेरिक रिपल्शन. साईजमुळं जे रिपल्शन आपल्याला पाहायला मिळतं त्या रिपल्शनला स्टेरिक रिपल्शन म्हणतो. इथे रिपल्शन कसं आहे सांगा, इथे रिपल्शन कमी आहे कारण ते एकमेकांपासून खूप लांब आहेत, त्यामुळे रिपल्शन कमी आहे. येते सर्वांच्या लक्षात. म्हणजे सिस आयसोमरमध्ये रिपल्शन कसं आहे, जास्त आहे, आणि ट्रान्स आयसोमरमध्ये रिपल्शन कसं आहे, कमी आहे. तो फर्स्ट आपण पॉईंट लिहितो इथं. हां, इथे आपण काय लिहितोय, मोर स्टेरिक रिपल्शन, मोर स्टेरिक रिपल्शन, मोर स्टेरिक रिपल्शन. आणि ट्रान्स आयसोमरमध्ये कसं आहे, लेस स्टेरिक रिपल्शन, लेस स्टेरिक रिपल्शन. लक्षात आला. इथं रिपल्शन जास्त काय, कारण मिथाइल मिथाइल क्लोज आहेत, क्लोज असल्यामुळं रिपल्शन जास्त. मला सांग, हे दोन बल्की ग्रुप, मोठे मोठे दोन बल्की ग्रुप एकदम क्लोज स्टेबल होऊ शकतात का, म्हणजे रिपल्शन होणार ना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी रिपल्शन होणार, कारण ते एकदम क्लोज आहेत. आणि जर समजा बल्की जर समजा डिस्टन्स जास्त असेल तर काय होणार, रिपल्शन कमी राहणार ह्या दोन्हीमध्ये. समजते सर्वांना. त्यामुळे सिस आयसोमरमध्ये स्टेरिक रिपल्शन हे कसं आहे, मोर आहे, म्हणजे जास्त आहे. आणि ट्रान्समध्ये स्टेरिक रिपल्शन कसं आहे, कमी आहे. त्यानंतर मोर स्टेरिक रिपल्शन आहे, जिथं रिपल्शन जास्त त्याची एनर्जी जास्त, त्यामुळे आपण इथे काय लिहिणार, मोर एनर्जी. त्यामुळे सिसची एनर्जी कशी आहे, जास्त आहे, आणि ट्रान्सची एनर्जी कशी आहे, कमी आहे. ट्रान्सची एनर्जी कमी आहे. जिथे रिपल्शन जास्त तिथे एनर्जी जास्त, जिथे रिपल्शन कमी तिथे एनर्जी कमी. आणि आपल्याला माहिती आहे एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी, एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. जिथे एनर्जी जास्त त्याची स्टॅबिलिटी कमी. म्हणजे हा कसा असेल सांगा, इथे एनर्जी कशी आहे सांगा, जास्त आहे ना, जास्त एनर्जी असेल तर हा कसा असेल, लेस स्टेबल असेल. दिस इज लेस स्टेबल. इथे एनर्जी कशी आहे सांगा, कमी, एनर्जी कमी तर स्टॅबिलिटी जास्त, त्यामुळे हा कसा असेल, मोर स्टेबल असेल, मोर स्टेबल. समजले सर्वांना आहे. मग सांगा याच्यामध्ये आपण आता एक पॉईंट लिहिणार आहेत, स्टॅबिलिटी. विच आयसोमर इज मोर स्टेबल अँड विच आयसोमर इज लेस स्टेबल. सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर, विच आयसोमर इज मोर स्टेबल, ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल दॅन सिस. अँड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे येणाऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला हे रिलेशन प्रत्येक वेळेस यूज करायचं आहे. हे इक्वेशन हे लक्ष ठेवा तुम्ही. बॉक्स काय आहे, स्टॅबिलिटी, विच आयसोमर इज मोर स्टेबल, विच आयसोमर इज मोर स्टेबल, ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल दॅन सिस, विच आयसोमर इज मोर स्टेबल, ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल, विच आयसोमर इज मोर स्टेबल, ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल. समजलं सर्वांना. तर ठीक आहे. तर आज आपण कोणते पॉईंट पाहिले, तर आज आपण पाहिले फर्स्ट सिन अँटी नॉमिनक्लेचर, आणि सेकंड आपण काय पाहिलं, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सिस अँड ट्रान्स आयसोमर्स. राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.